नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुमचं हार्दिक स्वागत करते। यामध्ये आपण सेट परीक्षा सविस्तर मार्गदर्शन, वारंवार विचारली जाणारी प्रश्ने आणि या संबंधीची उत्तरे असलेली आपण जी नवीन ई-पीडीएफ लॉन्च केलेली आहे त्याविषयीची थोडक्यात माहिती घेणार आहोत, जेणेकरून ज्या विद्यार्थी मित्रांना या स्वरूपाची माहिती ही तात्काळ उपलब्ध व्हावी अशा स्वरूपाची त्यांची गरज आहे। आणि बरेचसे प्रश्न सुद्धा आपण जो सेट एग्जाम संबंधीचा व्हिडिओ अगोदर अपलोड केला होता, ज्यामध्ये सेट एग्जाम नोटिफिकेशन स्वरूपाचा तो व्हिडिओ होता आणि त्यामध्ये प्रश्न हे बरेचसे विद्यार्थ्यांच्या आल्यामुळे आपण एक सविस्तर यावर ई-पीडीएफ लॉन्च करण्याचं ठरवलं, कारण त्यामध्ये बरेचसे प्रश्नही होते आणि त्या प्रश्नांच्या अनुषंगाने उत्तरे देणे हे सुद्धा गरजेचं होतं। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुमचे सेट एग्जामचे जे वेगवेगळे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा परिपूर्ण प्रयत्न या ई-पीडीएफ मध्ये मी केलेला असून तुम्हाला या ई-पीडीएफ विषयीची अधिक माहिती आपण आता घेऊयात। तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून ठेवा, कारण असेच अत्यंत महत्त्वपूर्ण आणि तुम्हाला जे तातडीची गरज असलेली माहिती हवी असते ती माहिती आपण लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याचा आणि तुमच्या शंकांचा निरसन करण्याचा प्रयत्नही करीत असतो। विद्यार्थी मित्रांनो, सेट परीक्षेविषयीचे सविस्तर मार्गदर्शन या पीडीएफ मध्ये तुम्हाला करण्यात आलेले असून या विषयीची माहिती तुम्हाला उपयुक्त अशी मिळणार आहे। या पीडीएफ ची किंमत ₹15 ओनली आहे, तर 15 रुपयाची ही पीडीएफ आहे, परंतु या पीडीएफ मध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण असे मुद्दे आपण समाविष्ट केलेले आहेत, जेणेकरून तुमचे सर्व संकल्पना, सर्व ज्या अडचणी आहेत या सेट एग्जाम संबंधीच्या त्या सॉल्व्ह व्हाव्यात या अनुषंगाने। आणि ही फीस आपण फक्त आपल्या विद्यार्थी मित्रांना ज्यांना अत्यंत आवश्यक आहे त्या विद्यार्थी मित्रांना ही पीडीएफ लागलीच उपलब्ध करून देण्यात येण्याकरिता लागणारी मेहनत याकरिता ठेवण्यात आलेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता खूप महत्त्वपूर्ण माहिती आहे आणि ती तुमच्या आवश्यक अशा स्ट्रक्चर मध्ये आपण बनवून देण्यात आलेली आहे। पहा, इथे वारंवार विचारली जाणारी प्रश्ने व उत्तरे इथे दिलेली आहेत। यामध्ये तुम्हाला ज्या परीक्षेसाठी आवश्यक असलेली पात्रता कोणती आहे आणि किती गुण तुम्हाला तुमच्या पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये असायला हवेत याविषयीची माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर तुमच्या ज्या अडचणी आहेत सेट एग्जामच्या संदर्भातील त्या विविध अडचणींच्या शंकांचं निरसन सुद्धा तुम्हाला ह्या भागामध्ये होऊन जाईल। त्याचबरोबर कोणकोणत्या परीक्षा सेंटरवर या परीक्षा होणार आहेत या स्वरूपाची माहिती सुद्धा तुम्हाला प्राप्त होईल। त्याचबरोबर फॉर्म भरण्यासाठीच्या गुणांची अट काय आहे, या गुणांच्या अटीमध्ये कोणकोणत्या बाबी देण्यात आलेल्या आहेत या स्वरूपाची माहिती सुद्धा तुम्हाला प्राप्त होईल। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या परीक्षेसाठी वयाची मर्यादा किती देण्यात आलेली आहे, त्याचबरोबर फी किती तुम्हाला आहे भरायची याविषयीची माहिती सुद्धा यामध्ये देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर परीक्षा पद्धती जी बदललेली आहे, कारण विद्यार्थी मित्रांनो सेट एग्जामचा अभ्यासक्रम हा बदललेला आहे आणि ह्या बदललेल्या अभ्यासक्रमानुसार पेपर 1 पेपर 2 हे किती मार्काचे आहेत, त्यामध्ये कोणकोणते घटक अभ्यासायचे आहेत आणि किती मार्काला तुम्हाला पासिंग आहे या स्वरूपाची सविस्तर माहिती तुम्हाला या पॉइंट मध्ये मिळून जाईल। त्यानंतर या परीक्षेच्या मध्ये ज्या ज्या घटक बदललेले आहेत त्याविषयीची सुद्धा सविस्तर माहिती तुम्हाला प्राप्त होऊन जाईल। त्यानंतर सेट परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठीच्या स्टेप्स कोणकोणत्या आहेत, त्यामध्ये तुमची उत्तीर्णता ही कशा पद्धतीने ठरवली जाते याविषयीची विस्तृत माहिती दिलेली आहे। त्यासाठी तुम्हाला किती गुण प्राप्त करायला हवेत याविषयीची सुद्धा माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर बदललेल्या पद्धतीने किती गुण तुम्हाला उत्तीर्ण होण्याकरिता आवश्यक आहेत, जेणेकरून तुम्हाला सेट क्वालिफायचं सर्टिफिकेट प्राप्त होईल। आणि हे सेट क्वालिफायचं जे सर्टिफिकेट आहे विद्यार्थी मित्रांनो, हे नेहमीसाठी म्हणजेच लाईफ टाईम तुमच्यासाठी उपयुक्त ठरणारं सर्टिफिकेट आहे, ज्यावरून तुम्ही या पदभरतीकरिता उपयुक्त अशा ठिकाणी म्हणजेच महाविद्यालयामध्ये अप्लाय करताना तुम्हाला हे उपयुक्त ठरणारा आहे। त्याचबरोबर तुम्हाला फॉर्म भरून तुमचा जो झाल्यानंतर किंवा फॉर्म भरण्याच्या अगोदर तुमच्याकडे कोणत्या अत्यंत महत्त्वपूर्ण कागदपत्रे असायला पाहिजे आणि त्या महत्त्वपूर्ण बाबी तुम्ही त्या जो फॉर्म भरणार आहात त्यामध्ये नोंदवलेल्या आहेत का हे तपासून घेण्याची चेकलिस्ट मी दिलेली आहे आणि त्या बाबी तुम्हाला पाळायच्या आहेत, जेणेकरून तुमचा हे सेट एग्जामचं क्वालिफिकेशन हे मॅक्झिमम व्हावे या अनुषंगाने। त्यानंतर याचा अभ्यासक्रम आपण दिलेला आहे, त्यामध्ये पेपर 1 चा अभ्यासक्रम व्यवस्थित आणि विस्तृतरित्या देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये कोणते महत्त्वपूर्ण घटक तुम्ही अभ्यासायला हवेत याविषयीची सुद्धा विस्तृत माहिती ही देण्यात आलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, ही पीडीएफ एकूण 15 ते 20 पेजेसची पीडीएफ आहे
आणि यामध्ये तुम्हाला सर्व परिपूर्ण मुद्देच समाविष्ट केलेले आहेत। फापट पसारा आपण समाविष्ट केलेला नाही आहे। तुम्हाला अत्यंत आवश्यक अशी सेट एक्झाम संबंधीची टोटल तुमचे जे प्रश्न आहेत त्यांचं जे विस्तृत विश्लेषण आपण केलेलं आहे आणि हे पूर्ण मराठी भाषेमधून केलेलं असल्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांना यांचा लाभ उचलता यावा या अनुषंगाने आपण ही ई-PDF घेतलेली आहे। आता ज्या उमेदवारांना ही PDF बाय करायची आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा, त्यांना त्याची पुढची प्रोसिजर ही पुरवण्यात येईल जेणेकरून त्यांना फॉर्म भरताना उपयुक्त अशी माहिती लागलीच प्राप्त होईल। त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, या ई-PDFचं वैशिष्ट्य हे असतं की तुम्ही ते आपण दिलेली प्रोसिजर फॉलो केल्यानंतर लागलीच तुम्हाला ही ई-PDF उपलब्ध करून देण्यात येते जेणेकरून तुम्हाला या येत्या कालावधीमध्ये जो फॉर्म भरायचा आहे ते फॉर्म भरण्याच्या अगोदर तुम्हाला ही ई-PDF वाचणं अत्यंत गरजेचं आहे, कारण त्या अनुषंगाने तुम्हाला फॉर्म भरताना काही महत्त्वपूर्ण मुद्दे हे लक्षात ठेवायचे आहेत। त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि तुमच्या इतर अडचणी काही असतील तर त्यासुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नोंदवा जेणेकरून आपण त्या सॉल्व्ह करण्याकरिता योग्य तो आपल्याला जमेल तेवढ्या लवकरात लवकर मदत करण्याचा प्रयत्न करूयात। धन्यवाद।